नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आनंदाची बातमी आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्ही जे फॉर्म भरलात त्यांना अप्रूव्ड मिळायला सुरुवात झाली आहे किंवा मंजूर होत आहे आणि त्यांना मेसेजसुद्धा आलेले आहेत। अशा प्रकारचे मेसेजसुद्धा आलेले आहेत। ॲपमध्ये सुद्धा अप्रूव्ड दाखवत आहे। काही महिलांची इंटरव्ह्यूसुद्धा दाखवत आहे आणि तर काही महिलांचे पेंडिंग असं सुद्धा दाखवत आहे। तुम्ही तुमचं स्टेटस कसं ऑनलाईन पाहायचं किंवा कसं चेक करायचं मी आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। कालपासून महिलांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही फॉर्म स्वतःचा मोबाईलवरून भरला असाल किंवा ज्या मोबाईलवरून भरलात त्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमचा फॉर्म मंजूर झाला की रिजेक्ट झाला किंवा इंटरव्ह्यूमध्ये दाखवत आहे की अप्रूव्हल दाखवत आहे का रिजेक्ट दाखवत आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये चेक करायची माहिती कशा पद्धतीने चेक करायचं किंवा त्याचा अर्थ काय होतो हे मी आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा, आधी पहिल्यांदा आपल्याला नारी शक्ती दूत या ॲपवरती जाऊन तुमचा अर्ज चेक करा आणि फर्स्ट ऑफ ऑल आता बघा तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचे। प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल नारी शक्ती दूत या ॲपला सर्च करायचे। नारी शक्ती दूत ॲप सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ॲप असेल तर तुम्हाला तिथे अपडेटचं बटन दिसेल, तुम्ही तिथे जाऊन अपडेट करा। अशा प्रकारे अपडेट होईल तुमचं ॲप। अपडेट झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल होईल। इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर बघा, ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे, नंबर टाकायचे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथेच 4 अंकी OTP येईल। OTP प्रेस करा, म्हणजे OTP दाबा। OTP दाबल्यानंतर बघा मी मोबाईलमध्ये दाखवते अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस केली तरी चालेल। OTP दाखवल्यानंतर तिथे तुम्हाला ॲप ओपन होईल आणि त्या ॲपवरती ओपन झाल्यानंतर तिथं केलेला अर्जाचं 3rd नंबरचं ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप म्हणजे तुमचा अर्ज नंबर आणि काय तुमचा स्टेटस दिसेल, म्हणजे तुम्ही भरलेल्या फॉर्मचं स्टेटस दिसेल तिथं पहा। तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज भरला तिथं तुम्हाला डायरेक्ट दिले जाईल आणि तुम्हाला तिथे तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे का इंटरव्ह्यूमध्ये आहे का अप्रूव्ड झालेला आहे, अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रकारचे स्टेटस बघायला भेटतील। बघा त्याचा काय अर्थ होतो मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ज्यांनी कोणी नारी शक्ती या ॲपवरून फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांचे अप्रूव्हल व्हायला सुरुवात झालेली आहे फॉर्म, आणि तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ड होणार नाही, तर सर्वांचे फॉर्म अप्रूव्ड होतील। आणि नारी शक्ती दूत या ॲपवरून ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे त्यांना काळजी करायची काही चिंता नाही आहे, त्यांचे सर्वांचे फॉर्म अप्रूव्ड होणार आहेत आणि कालपासून अर्ज अप्रूव्ड व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा तुम्ही जे अर्ज भरला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी माझ्या मोबाईलमधून एकच फॉर्म भरले आहे, त्यामुळे मला एकच दाखवते आणि ते अप्रूव्ड नाही झालं, ते पेंडिंगमध्ये दाखवते। माझ्या फॉर्मला आणखी अप्रूव्हल भेटला नाही आहे आणि तो पेंडिंगमध्ये दाखवते। पण ज्याचं अप्रूव्ड दाखवते त्यांना काही काळजी करायची गरज नाही आहे, कारण त्यांचे पैसे काही दिवसात जमा होणार आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरती त्यांना येणार आहेत। आणि ज्यांचं स्टेटस अप्रूव्ड दाखवत नसेल, असं दाखवत असेल तर त्यांनी काय करायचं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत असेल, म्हणजे काही जणांचं पेंडिंग दाखवत असेल, काही जणांचं इंटरव्ह्यू दाखवत असेल आणि काही जणांचं तुमचा फॉर्म जर इन पेंडिंग टू सबमिटेड अशा पद्धतीने जर तुमचा फॉर्म दाखवत असेल तर तुमचा फॉर्म भरलेला आहे पण अजून पुढे पाठवण्यात आला नाही, तेव्हा तो पुढे पाठवला जाईल, तेव्हा जे काही स्टेटस रिव्ह्यूमध्ये जाईल आणि रिव्ह्यू नंतर अप्रूव्हल होईल। म्हणजे तुमचा फॉर्मला बघा पहिल्यांदा फॉर्म तुम्ही म्हणजे पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला आहे पण आणखी इंटरव्ह्यूला पाठवला नाही आहे, मग तो स्टेटस इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर तुम्हाला अप्रूव्ड भेटेल। अप्रूव्ड भेटल्यानंतर म्हणजे ह्या अशा प्रकारची प्रोसेस आहे। जर ज्यांचं स्टेटस इन पेंडिंग टू सबमिटेड आहे त्यांना काळजी करायची गरज नाही आहे, कारण त्यांचं स्टेटस इंटरव्ह्यू
मध्ये जाईल आणि इंटरव्ह्यूमधून अप्रूव्हल होईल. काही काळजी करायची गरज नाही त्यांना. बघा अशा प्रकारे अपलोड भेटणार आहे. आणि ज्यांचं इंटरव्ह्यू दाखवत आहे याचा अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म पुढं पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे भरलेला फॉर्म पुढे पाठवला आहे, तुमची माहिती चेक होत आहे आणि तुमचं डॉक्युमेंट ते चेक केले जात आहेत. म्हणजे अशा प्रकारचे तुमचे स्टेटस आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत. सर्वांचे फॉर्म अपलोड होतील, काही काळजी करायची गरज नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहतील. धन्यवाद.